सप्तशृंगी कॉलनीत पोलिसाच्याच घरी धाडसी चोरी, 18 ग्रॅम सोनेसह 15,000 रुपये रोकड लंपास. धुळे शहरातील पश्चिम हद्दीत असलेल्या सप्तशृंगी पोलीस कॉलनी परिसरात तुषार चित्ते पोलीस विभागात कार्यरत असून पोलीस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या राहत्या घरात या ठिकाणी आई वडील राहत असून ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेलीच्या घरी गेले असता रात्री चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव करून घरातील कपाटातील 18 ग्रॅम सोन्याचे दागिने व 15,000 रुपये रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून शेजाऱ्यांना आवाज येताच त्यांनी सदर 2 चोरटे यांनी पळ काढला, परंतु येथील 18 ग्रॅम सोन्याचे दागिने व 15,000 रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केले असल्याचे समजते. तर या संदर्भात पश्चिम पोलीस पथकास कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळेस श्वान पथक ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तर यावेळेस ठसेतज्ञ API विनोद खरात, धनंजय मोरे, प्रशांत माडे, चालक प्रकाश भावसार पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. तर परिसरात सदर चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नमस्कार, माझं नाव तुषार प्रकाश चित्ते, राहणार सप्तशृंगी नगर, वळवाडी शिवार प्लॉट नंबर 38. तरी मी सध्या खात्यात नोकरीला असून माझे वास्तव्य आहे पोलीस लाईनीत आहे, हेडक्वार्टरमध्ये. आणि इकडे माझं जे स्वतःचं घर आहे, इथे आईवडील राहत असतात. तरी 3-4 दिवसापासून आईवडील हे बहिणीकडे मुंबई येथे गावाला गेलेले असताना आज सकाळी जवळपास 4:30च्या सुमारास मला शेजारच्यांचा फोन आला की बुवा तुमच्या घराचं कुलूप तोडून 2 लोक पसार झाले आहेत. हे त्यांनी बघितलं प्रत्यक्षदर्शी. तरी तात्काळ मी तसं इथे आल्यानंतर बघितलं घर उघडून, तर सगळं सामान कपाटातलं अस्ताव्यस्त पडलं आहे. कपाटातली तिजोरी फोडून जेवढं ते मालमत्ता होती, सोन्याचे दागिने वगैरे अंगठ्या, तसेच काही रोकड रक्कम होती, ती त्यांनी लंपास करून फरार झालेले आहेत. साधारणतः 18-19 ग्राम सोनं, तसंच 15,000 ते 20,000 पर्यंतची जी कॅश होती त्यातल्यापैकी काही ते सोडून गेलेले नाही. ते घेऊन सगळे ते पसार झालेले आहेत. सदर बाबत मी लगेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला कळवले असून ते सकाळीसुद्धा आले होते. परत आता डॉग स्क्वॉड येऊन गेला आहे, तरी त्यांची कारवाई चालू आहे. बस.